नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. आज दिवसभरात चर्चा आहे ती धनंजय मुंडे यांच्या घराची. अर्थात त्यांना मुंबईत घर आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांनी पहिल्यांदा असं दिलं होतं की माझं मुंबईत कुठेही घर नाही. अर्थात 4 मार्च रोजी त्यांनी जेव्हा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून 4 ऑगस्ट उजाडला तरी देखील या 5 महिन्यांमध्ये त्यांनी त्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजे सातपुडा बंगला काही सोडला नाही. त्यावेळी त्यांनी कारण दिलं होतं की माझं मुंबईत घरच नाहीये, मी दुसरीकडे राहणार कुठं. आता या सगळ्या प्रश्नांवरून जेव्हा अंजली दमानिया यांनी आवाज उठवायला सुरुवात केली, त्याची चर्चा सुरू झाली आणि मग मात्र या प्रकरणामध्ये शेवटी धनंजय मुंडे यांना 42 लाख रुपयांचा दंड देखील झाला. पण हे प्रकरण जसजसं गाजत गेलं त्यावर हे पुढे आलं की जेव्हा त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यामध्ये तर त्यांचा गिरगाव चौपाटीवर 2151 चौरस फूट इतका मोठा 4 बेडरूम असलेला आलिशानचा फ्लॅट आहे. मग त्या फ्लॅटमध्ये ते राहायला का जात नाहीत? आता यावरनं सगळा वादंग सुरू झाला आणि शेवटी अशी परिस्थिती आली की धनंजय मुंडेंना कुणी घर देतं का घर? कारण बंगला असून स्वतःचा ते फ्लॅट असून राहायला जात नाहीत आणि शासकीय बंगला काही सोडवत नाही. आणि यावरच माझा आजचं लाईव्ह आहे. डीएम ना कुणी घर देता का घर? अर्थातच धनंजय मुंडेंचा मुंबईत फ्लॅट पण सोडवेना सातपुड्याचा थाट. आणि याच प्रकरणावर लाईव्ह करण्यासाठी माझ्यासोबत आता टॉप न्यूज मराठीशी जोडल्या गेलेल्या आहेत करुणा धनंजय मुंडे. आणि अर्थातच त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी माझ्या घरी राहायला यावं. आता यावर करुणा मुंडे काय बोलणार आहेत हे आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊयात. करुणाताई, आपल्या टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. पहिलाच प्रश्न माझा नमस्कार. तुम्हाला की तुम्ही धनंजय मुंडेंना सांगितलंय जर एवढं करूनही जर त्यांना मुंबईत स्वतःचं घर नसेल तर त्यांनी माझ्या घरी यावं. त्यांना जसे की असं वाटते अजून त्यांना मंत्रिपद मिळू शकतो, पण मिळू शकत नाही. क्योंकि आज तुम्ही बघू शकता एक जनप्रतिनिधी असताना मनाची तो लाज सोडली आहे, पर जनाची लाज सोडून ते त्यांचे शपथपत्रापासून पूर्ण त्यांची आयुष्यामध्ये फक्त खोटारडी गोष्टी आहे. फक्त खोटारडी गोष्टी. तुम्ही बघू शकता. जसे की त्यांनी सांगितलं अगोदर, की माझ्याकडे घर नाही आहे, माझी प्रकृती चांगली नाहीये, त्याच्यासाठी मी आज इथे राहतोय. पण आज आपल्याला माहीत पडलेलं आहे, मला तो अगोदरपासून माहीत पडला होता. पण त्यांचं घर जे आहे मलाबार हिलमध्ये पण आहे, नरमेन पॉइंट वरती पण आहे, पवईमध्ये पण आहे आणि जे माझं घर आहे स्वतःच्या, ते पण धनंजय मुंडेचं घर आहे. त्या घरामध्ये ते आज 27 वर्ष, 26 वर्ष राहिलेले आहे. तो अजून जरी तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे घर नाहीये, तर मी आवाहन करते, तुम्ही जे आपलं घर आहे त्याच्यामध्ये तुम्ही राहू शकतात. आणि तुम्हाला माझी एलर्जी आहे, तर मी घर सोडून जाते. तुम्ही या घरामध्ये जे माझं घर आहे, माझ्या मुलाबाळासोबत मी राहते तिथे. मी आपल्या मुलाबाळांना घेऊन रेंटवरती जाते आणि धनंजय मुंडेला मी आवाहन करते, की तुम्ही या, इथे राहा, पण जे शासकीय बंगला आहे ते सोडा. अच्छा, खरं म्हणजे त्यांनी आता याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की मुळातच मी का बंगला सोडला नाही त्याचं हं. कारण एकतर प्रकृती अस्वास्थ्य, मला उपचार घ्यावे लागतात. दुसरी गोष्ट, माझ्या मुलीची शाळा देखील याच परिसरात आहे. आणि तिसरी गोष्ट, त्या घराचं आता दुरुस्तीचं काम सुरू आहे. दुरुस्तीचं काम संपलं की मी शासकीय बंगला सोडेल आणि त्या ठिकाणी जाईन अशी शासनाला विनंती केली. हे पण खोटारडी गोष्ट आहे. हे पण खोटारडी गोष्ट आहे. मी सांगते, क्योंकि जे हे फ्लॅट आहे, ते आता घेतलेला नाहीये. अगोदरपासून घेतलेला फ्लॅट आहे. हे बंगल्याचे अगोदर धनंजय मुंडे तिथेच राहत होते. आणि ते फ्लॅटमधून इकडे आलेले आहे. ते फ्लॅट जे आहे ते बंद ठेवलेला आहे. फक्त एक काम करणारा सर्व्हंट तिथे राहतोय. आणि सगळी गोष्टी अशी खोटारडी लोकांच्या समोर कसं बोलू शकतात एक जनप्रतिनिधी? मला तर खूप आश्चर्य वाटते. आणि मी एकच बोलते अजितदादांना आणि सीएम साहेबांना, की जरी असे लोकांना तुम्ही मतलब असे बंगल्यामध्ये राहण्याची संधी दिली, तर तुमच्या पण तुमची पार्टीचे पण नाव खराब होतील. त्याच्यासाठी लवकरच लवकर यांना काढण्यात यावे.
तुम्ही त्या गिरगावच्या फ्लॅटवर कधी गेलेला आहात का? तुम्ही बघितलाय तो फ्लॅट? फ्लॅट मी बाहेरून बघितलेला आहे, पण माझे मुलावाडा जात येत राहतात तिकडे. अच्छा. पण याच बंगल्यासाठी आता त्यांना म्हणजे दीर्घ मुदत म्हणजे मुदत उलटून गेली तरी देखील ते त्या बंगल्यात राहिले होते म्हणून त्यांना 42 लाखांचा दंड झालेला आहे. त्यामुळे हं. हा दंड वाचवावा यासाठी त्यांनी शासनाकडे विनंती केली असं तुम्हाला वाटतंय का? बघा मलाबार हिलमध्ये हे जे दोनो आहे त्यांचा जे फ्लॅट आहे 2100 स्क्वेअर फीटच्या आणि हे जे बंगला आहे ते खूप लांब नाहीये. हे जवळ-जवळ आहे. तरी पण त्यांनी हे बंगला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तो राहत आहे. आणि याच्या पाठीमागे खूप काही आहे, पण त्याच्यावरती मला आता बोलायचे नाही, की कशाला ते फ्लॅट ठेवलेला आहे, कशाला हे बंगला पण आहे आणि त्या बंगलामध्ये अजून कशाला नाही जात आहे. याच्या पाठीमागे खूप काही गोष्टी आहे, पण त्याच्यावरती मी आता फोकस टाकणार नाही. क्योंकि आता आपला हे मुद्दा आहे, की धनंजय मुंडेला बंगला सोडायला पाहिजे. तो मी हेच बोलते, की धनंजय मुंडेला अजून असं वाटते, की जरी मला मंत्रिपद मिळाला, तो हे बंगला मी कंटिन्यू करू शकतात. त्याच्यासाठी हे सोडत नाही. ते 42 लाखाचा दंड झालाय ना. हं. आता तो एवढं भरावं 42 लागेल. लाख 42 लाख त्यांच्यासाठी काहीही नाहीये. पण कसं आहे, की आज लोकांची काहीही व्हॅल्यू सोडली नाही हे राजकारणी लोकांनी आणि तुम्ही बघू शकता, की 42 लाख जरी कोणतेही एक गरीब शेतकरीवरती लोन असता ना सरकारच्या, तो त्यांना घरामधून उचलून घेतात हे लोक. पण आज धनंजय मुंडे अ, वरती हे कर्ज झालेला आहे 42 लाखाचा. तो आज कोणीही याच्यावरती आक्षेप करत नाही. आवाज उचलत नाही. हां, मी मगाशी एका चॅनलला पण तुमची मुलाखत पाहिली. त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात, की 42 लाख त्यांच्यासाठी काहीच नाहीये. अगदी 90 लाखाचं घड्याळ घालतात आणि काय-काय. काहीही नाहीये. 90 लाखाची घडी घालताय, 5-5 लाखाचा बूट घालताय. माझ्यासोबत 26 वर्ष राहिलेले आहे. त्यांचा लिव्हिंग स्टाईल मी बघितलेला आहे. तो 90-90 लाखाची घडी वॉच घालताय. बेल्ट जे आहे 2-2 लाखाचे बेल्ट लुई वितॉन के. गुच्चीचे शूज माझ्या घरामध्ये पडलेले आहे. 5.5 लाखाचे शूज आहे. धनंजय मुंडेसाठी काय आणि ते तर सोडा. ते त्यांची लाईफस्टाईल आहे. पण जे ड्रायव्हर आहे त्यांच्या, ते ड्रायव्हराला ₹2000 पर डे देत होते खाण्यासाठी. खाण्यासाठी की राज छुपावण्यासाठी. जे त्यांचे राज आहे, ते लपवण्यासाठी ₹2000 पर डे माझ्या समोर देत होते. एकदा मी विचारलं, की "तुम्ही कशाला देताय ₹2000 ड्रायव्हरला?" प प प दर दिवशी कशाला तुम्ही देताय? तो असा धनंजय मुंडेसाठी 45 लाख रुपये काहीच नाहीये. आणि तो जो फ्लॅट आहे आत्ता म्हणजे हं, गिरगावातला, तो हं. 16,50,00,000 रुपयांना खरेदी केला होता. अ, ते आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या संयुक्त नावानं आणि प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंनी स्वतः 10 कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख आहे. तुम्ही विचार करा आणि महाराष्ट्राची जनताला पण विचारणीय गोष्ट आहे. 16,50,00,000 ये सरकारी व्हॅल्यू आहे. पण जरी मार्केट व्हॅल्यू की बघितलं हम देखने जाएँ उसकी फ्लैट की मार्केट व्हॅल्यू, तो कमी ते कमी 40 कोटी असेल. तो इतका मोठा पैसा हे राजकारणी लोकांकडे कुठे येत आहे? आज गरीब जनता गरीब होते जा रही है गरीब जनता. शेतकरी आत्महत्या वाढत चालली आहे. युवा बेरोजगार आत्महत्या वाढत चालली आहे. तर आज महिलांच्याकडे काय काम नाही. लोकांना कुठेही न्याय भेटत नाही. तरी पण हे लोकांकडे 40-40 कोटीचे फ्लॅट कुठून येत आहे? हे सरकारचं काम आहे. माझ्यासारखे लोकांचं काम नाहीच आहे. आमचं काम फक्त लोकांची आवाज म्हणून आवाज उचलण्याचं काम आहे. पण याचे पुढे जे काम आहे, ते सरकारचं काम आहे. कुठून येत आहे इतका मोठा पैसा हे लोकांकडे? त्यांचे जे कंपनीमध्ये त्यांचे प्रत्येक आज धनंजय मुंडेची 10-12 कंपनी आहे. त्याच्यामध्ये जे लोक हे आहे डायरेक्टर त्यांच्याकडे आमच्या घरामध्ये ज्यावेळी येत होते, ते स्लीपर घालून येत होते. पण आज 5 वर्षामध्ये मंत्री काळामध्ये त्यांच्याकडे 2.5-2.5 हजार कोटीची प्रॉपर्टी झाली आहे. ते कुठून आली? ते विचारणारी गोष्ट असा कोणी आमदार आहे, असं कोणी खासदार आहे का महाराष्ट्रामध्ये? मी आवाहन करते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, की कोणी विचारणारा आहे का?
जरी इतके मोठे प्रश्न विचारणारा नाहीये, तर हे 45च्या जे प्रश्न आहे ते कोणी 45 लाखाचा जे प्रश्न आहे, ते कोणी विचारणार? कोणी नाही विचारणार. तिकडे जेव्हा त्यांचा राजीनामा झाला आणि मग कालांतराने त्यांचं जे मंत्रीपद आहे ते छगन भुजबळ यांना देण्यात आलं. पण आता हं. छगन भुजबळ यांनीच विनंती केली मुख्यमंत्र्यांकडे किंवा मला एखादं छोटं घर तरी द्यावं. कारण की त्यांनाच त्यांच्याच बंगल्यात राहायची सोय नाही अशी परिस्थिती झाली. अशी काय परिस्थिती नाही आहे आणि सगळे हे लोक काय करताय ना, सगळे आमदार, खासदार, मंत्री एकमेकांना सपोर्ट करताय. एकमेकांना सपोर्ट करताय. नाही तो आज छगन भुजबळ साहेब निवेदन करू शकतात, की माझा बंगला मला पाहिजे. पण ज्यावेळी त्या जेलमध्ये होते, धनंजय मुंडेंनी खूप सपोर्ट केला होता. खोटे-नाटे बहाणे बनवून हॉस्पिटलमध्ये भरती करणं, त्यांना भेटणं, त्यांची फॅमिलीला बाहेर सपोर्ट करणं, हे सगळी गोष्ट त्यांनी केली होती. तो त्याच्यासाठी आज तो बोलू शकत नाही त्यांच्यासमोर, की "तू बंगला सोड." 1 वर्ष जरी झाला, 2 वर्ष जरी झाले, तो त्या तोंड उघडणार नाही छगन भुजबळ साहेब, की "तू धनंजय मुंडे, तू बंगला सोड." अच्छा, हे जे काही इंटिरियरचं वगैरे काम आहे त्याच्यावर पण 5-5 कोटी खर्च केले जातात. 10-10 कोटी, 10-10 कोटी. आणि जरी तुम्हाला असा विश्वास नाही आहे, तो मला घेऊन जा तुम्ही. मी पण इंटिरियरचं काम करत होती अगोदर. तुम्हाला सगळी गोष्टीची आहे ना, ते रेट काढून देते. आणि पूर्ण मीडियाच्या समोर मी दाखवते, की कसं 10-10 कोटी हे लोक इंटिरियरवरती खर्च करताय. आणि ते पण एक कारण आहे, की जरी 10 कोटी हे बंगल्यावरती खर्च केलेले आहे, तो कशाला एकदम सोडू शकतात. आणि 3-3 वर्ष इंटिरियर चालतोय. 3-3 वर्ष लागतं इंटिरियरसाठी. हे लोकांचे खूप ठाट आहे मंत्री लोकांचे. खरं तर मला एक असं म्हणायचंय, की जेव्हा आता धनंजय मुंडे म्हणाले, जेव्हा त्यांच्या शासकीय निवासस्थान सोडण्याविषयीचा मुद्दा पुढे आला, त्यावेळी ते सरळ बोलून गेले, की माझ्याकडे मुंबईत दुसरं घर नाहीये. पण ते हं. हे बोलताना विसरले असतील कदाचित, की अरे आपणच प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलाय, की आपल्या गिरगावात फ्लॅट आहे. आणि आता मात्र आहे, पण त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे. तर मला एक म्हणायचं, की असं म्हणजे स्वतः ते मंत्री आहेत, प्रतिज्ञापत्रात आपण उल्लेख केलाय त्यावेळी निवडणुकीच्या वेळी. ते एवढं त्यांच्या लक्षात कसं काय येऊ शकलं? लक्षात सगळं लक्षात असतात. पण हे धनंजय मुंडेला असं वाटते, की कोणतीही गोष्ट लोकांच्या समोर येणार नाही. पण आज खूप सोशल मीडियाच्या एकदम ट्रान्सपरन्सीचं जे काळ चालत आहे, ते कोणतीही गोष्टी तुम्ही लपवू शकत नाही. ₹1 असेल की 1 अरबची असेल, पण तुम्ही लपवू शकत नाही. धनंजय मुंडेला सगळी गोष्टी माहिती आहे. पण आज हे लोक जे आहे छळ करताय, लोकांना झूट बोलताय आणि धनंजय मुंडेच्या तर तुम्ही पूर्ण बघू शकता. माझ्यापासून आज त्यांचे पक्ष त्यांच्या जे प्रतिज्ञापत्र आहेत इलेक्शनच्या सगळेमध्ये झूट, खोटारडी बातें सगळीकडे तुम्ही बघू शकता, की झूठ, झूठ और सिर्फ झूठ लिखा हुआ है. और धनंजय मुंडे ज्यावेळी तोंड उघडताय, त्यावेळी फक्त खोटारडी बातें करताय. नक्की. करून ते अगदी 2 शेवटचेच प्रश्न. हं, आता तुम्ही जे म्हणालात, की अगदी त्या शासकीय निवासस्थानापासून अगदी काही किलोमीटर अंतरावर आहे. 2.5 किलोमीटर अंतरावरच त्यांचा फ्लॅट आहे. हं, त्या वीर भवन म्हणून ती इमारत आहे हं, 9व्या हं, मजल्यावर आणि हं, 902 क्रमांकाचा फ्लॅट आहे. हं, हं. पण ते असं म्हणतायत, की मला या परिसरात एवढ्या लवकर भाड्यानं घर मिळणं मुश्किल आहे. तरी माझा शोध सुरू आहे. अरे, आपला फ्लॅट आहे, जिथे आपला फ्लॅट आहे, कोण भाड्यावरती घेणार? कोण भाड्यावरती घेणार? हे सगळे लोकांना मूर्खमध्ये काढण्याचा प्रयत्न आहे, आणखीन काही नाही आहे. नक्की. एक शेवटचा प्रश्न. आता ते सध्या मुंबईत त्यांना राहण्याची गरज आहे असं ते म्हणतात. माझ्या मुलगी तिचं तिचं शाळा पण त्याच परिसरात आहे, फॅमिली हं, आहे हं. आणि हं, मग आता ही फॅमिली घेऊन मी कुठे काय जायचं. त्यामुळे हं, शासकीय निवासस्थान मी तेव्हा सोडेन, जेव्हा मला माझ्या घराचं दुरुस्तीचं काम पूर्ण होईल. आणि तुम्ही हं, हं. मगाशी म्हणालात, की माझ्या घरी राहिला आहे, पण त्यांची फॅमिली पण आहे ना? हं, हं. असू द्या ना. त्यांची जे दुसरी बायको आहे, माझे मुलं-बाळं, त्यांचे मुलं-बाळं सगळ्यांच्या खूप चांगली अंडरस्टँडिंग आहे आणि होती पण. राशिरी जे त्यांची दुसरी बायको आहे, त्यांची आणि माझी खूप चांगली अंडरस्टँडिंग होती. त्याच्यासाठी त्या गप्प राहिली, मी गप्प राहिली. धनंजय मुंडेच्या पॉलिटिकल कॅरियरला आम्ही दोघांनी बनवून दिला.
क्योंकि आम्ही गप्प राहिले. जरी आम्ही गप्प राहिले नाही होते, तर आज धनंजय मुंडे जो पदावर आहे, धनंजय मुंडे जे ठिकाणी आहे, त्या ठिकाणीवरती नसता. ओके, म्हणजे त्या फॅमिली घेऊन हां, देखील ते तो आले तरी तुम्ही त्यांना जरी असं वाटेल, तर त्या राजश्रीला घेऊन माझ्या घरी येऊन राहू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कारण की तुमची अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे तुम्हाला पण बाहेर भाड्यानं काही रूम घ्यायची काही नाही, गरज मी नाहीये. जाऊ ना, मी जाऊ. मी काय इतकी मोठी नाहीये. मला लोकांची लाज आहे, क्योंकि लोक मला विचारताय, "धनंजय मुंडे बंगला सोडत नाही, धनंजय मुंडे बंगला सोडत नाही." अरे, मी कोणत्या पदावर नाहीये. जरी मी मंत्री खासदार होती, तो विधान भवनामध्ये हे प्रश्न उचलला होता, की "धनंजय मुंडे तुम्ही का बंगला कशाला सोडत नाही?" जरी मी आमदार होत असती तर. धन्यवाद करुणाताई. खरं म्हणजे तुम्ही जी काही संवाद साधलात अगदी तुम्हाला पण आणखी दुसरीकडे पण जायचंय. पण हं, महत्वाचा मुद्दा हाच आहे, की एकंदरीत या सगळ्या विषयावरनं जर आता आपण विचार केला करुणाताई, तर हं. धनंजय मुंडेंकडे स्वतःचा फ्लॅट आहे, म्हणजे स्वतःचं घर आहे. तरी देखील मला घर नाही असं पहिल्यांदा बोलले आणि मग मुद्दा सुरू झाला, की "अरे, धनंजय मुंडेंना कोणी घर देता का घर?" खरं हं. म्हणजे मी कविवर्य खूप कुसुमाग्रज चांगली यांची कविता तुम्ही केलीये. कौतुकास्पद आहे. मी आपल्या Facebookवरती, Instagramवरती पण टाकली आणि कौतुकास्पद आहे. असं तुमचं जे वक्तव्य आहे, जशी तुमची कविता आहे, तसं मी आजपर्यंत ऐकली नाही. हां, खरं तर करुणाताई मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज यांची माफी मागूनच ही कविता तयार केलेली आहे आणि निश्चितपणे ती टॉप न्यूज मराठीच्या सगळ्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. आपण नाही नक्की आणि ती खरी पाहू पण आहे. शकता. ते कविता खरी पण आहे. 100% खरी आहे. नक्कीच, नक्कीच. धन्यवाद ताई तुम्ही आमच्याशी जोडल्या गेलात आणि आम्हाला तुम्ही वेळ दिलात. धन्यवाद. धन्यवाद. तर या होत्या करुणा मुंडे ज्यांनी स्पष्टपणे धनंजय मुंडे यांना आवाहन केलेलं आहे, की बाबा तुम्हाला घर नसेल तर तुम्ही फॅमिली सकट माझ्या घरी राहायला या. हा देखील फ्लॅट तुमचाच आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.